ओम गं गणपतये नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुचरित्र हा ग्रंथ, श्री गुरुचरित्र हा ग्रंथ कसा वाचायचा, याच्या पारायणाचे काय नियम आहेत ते आपण या भागात पाहूया. गुरुचरित्र हा सप्ताह पारायण कसा करायचा, म्हणजे 7 दिवसात हा 53 अध्यायांचा ग्रंथ कसा वाचायचा, याचं अध्यायवार दिवसवार अध्याय किती, अध्याय संख्या किती आहे ते आपण पहिल्यांदा पाहूया आणि मग यानंतर नियम पाहूया. पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 7, दुसऱ्या दिवशी अध्याय 8 ते 18, तिसऱ्या दिवशी अध्याय 19 ते 28, चौथ्या दिवशी अध्याय 29 ते 34, पाचव्या दिवशी अध्याय 35 ते 37, सहाव्या दिवशी अध्याय 38 ते 43 आणि सातव्या दिवशी शेवटच्या दिवशी अध्याय 44 ते शेवटपर्यंत म्हणजे 53व्या अध्यायापर्यंत असं गुरुचरित्र आपण वाचत असतो पारायण करताना. गुरुचरित्र हे 3 दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी 24 अध्याय पूर्ण करायचे, दुसऱ्या दिवशी 37 अध्याय पूर्ण वाचायचे आणि तिसऱ्या शेवटच्या दिवशी 53व्या म्हणजे शेवटच्या अध्यायापर्यंत अवतरणिकेपर्यंत पूर्ण वाचायचं असा नियम आहे. असा क्रम ठेवावा. एका दिवसात संपूर्ण श्री गुरुचरित्र वाचणारेही साधक असतात. पोथी वाचताना गुरुवारी मृतसंजीवनीचे अध्याय वाचू नयेत. सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी, कारण शुक्रवार हा श्रीपाद श्री वल्लभ यांचा निजानंद गमनाचा दिवस असतो. अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचले तरी हरकत नसते. मुहूर्त वार बघण्याची तशी विशेष आवश्यकता नसते जेव्हा तुमची श्रद्धा असते. मात्र पोथी वाचताना सोळे, स्वच्छता, स्नान वगैरे करून शुचिर्भूतता जरूर पाळावी. अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र असं म्हटलं जातं. आंतरबाह्य शुचिर्भूतता राखून हा ग्रंथ वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्तीसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा आणि साधकांचा अनुभव आहे. या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचे सामान्य संकेत अथवा नियम पुढील प्रमाणे आहेत. सप्ताह करण्यासाठी एकांत, शांत जागा, एकांत स्थळ निवडावे. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा आणि ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये. वाचनासाठी नेहमी दत्तमूर्ती समोर पूर्वाभिमुख म्हणजे पूर्व दिशेकडे तोंड असलेली अथवा उत्तराभिमुखच बसावे. मूर्तीसमोर आपण स्वतः वाचताना पूर्व दिशेला तोंड करून बसावे अथवा उत्तर दिशेला. दत्तमूर्ती नसेल तर पाटावर अक्षता वगैरे ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे म्हणजे श्री दत्तांचे आवाहन करावे. सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त आसनही अंथरून ठेवावं. सप्ताह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा. सप्ताह काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे. वाचन शुचिर्भूतपणाने आणि सोवळ्यानेच करावे. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत आणि सुस्पष्ट असे असावे. उरकण्याचा संपवण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता म्हणजे वाचताना अडखळणं वगैरे, चुकीचं वाचलं जाणं वगैरे असा होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. सप्ताहात केवळ हविष अन्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूध भात, म्हणजे ज्यात मीठ, तिखट, आंबट, दही, ताक हे नसतील, हे वर्ज्य असावं. साखर घ्यावी, गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी म्हणजे चपाती आणि तूप साखर घेता येते. सप्ताहाचे 7 दिवस नित्य प्रातःकाळी काकड आरती, संध्याकाळी प्रदोष आरती आणि रात्री शेजारती करावी. दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी. रात्री देवाच्या सन्निध म्हणजे जवळच चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा स्वतःचा अनुभव आहे. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर
7व्या दिवशी शक्य असेल तर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजनास सवाष्ण म्हणजे सुवासीन स्त्री आणि ब्राह्मण यांना भोजनास निमंत्रण देऊन सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी. विशिष्ट संकल्पांच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान हे निश्चित फलदायी ठरते. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53वा अध्याय आहे. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूंचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केलेले आहे. गुरुचरित्र या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केलेले आहे. इतकेच नव्हे तर श्रीगुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध आणि प्रासादिक भाषेत केले आहे. याशिवाय व्रतवैकल्येही सांगितले आहेत. यात्रांची वर्णने केलेली आहेत. आचारधर्म शिकवलेला आहे. मूल्यांची रुजवण केली आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण करायला हवे, ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे. परमपूज्य टेंबेस्वामी महाराज सांगत असत की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही तरी गुरुचरित्रातील किमान 5 ओव्या नित्य म्हणजे रोज वाचाव्यात. 3 दिवस, 7 दिवस किंवा नेहमी रोजच्या रोज 5 ओव्या कमीत कमी पारायण करताना देखील काही नियमांचे पालन करून ग्रंथाचे पावित्र्य आपण राखले पाहिजे. ते नियम कोणते आहेत ते पुन्हा एकदा आपण पाहूया. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आह्निके उरकून म्हणजे आवरून स्वतःची तयारी करून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडा. आचमन, प्राणायाम आणि देशकाळ आदिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करायचे असते त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असं स्वतः सांगून पाणी सोडावं. संकल्प यालाच संकल्प असं म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. अगदी निष्काम पारायण असले म्हणजे काहीही कामना नाहीये, काही मागायचं नाही, काही हेतू नाहीये आणि पारायण करायचे तरी श्री दत्तात्रेय देवता प्रीत्यर्थ किंवा श्री दत्तात्रेय देवता कृपाशीर्वादासाठी प्राप्ती व्हावी एवढा तरी संकल्प नक्कीच करावा, उच्चारावा. पारायणासंबंधीची माहिती आपण आता जरा सविस्तरपणे पाहूया. यानंतर कुलदैवत आणि गुरु आणि माता पिता यांचे स्मरण करावे, आठवण करावी आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे. वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे. आपण भस्म नसेल तर रक्षाही लावू शकतो उदबत्तीची. वाचनापूर्वी संध्या आणि 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करणे आवश्यक आहे. देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा किंवा आसन मोकळं ठेवावं. पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात, आपल्याकडे येतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे. वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे. वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये. मध्येच कुणाशी बोलू नये. पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप किंवा कोणताही एक दिवा पणती तेवत ठेवावी आणि सुंदर रांगोळीही नियमित काढावी. कायिक म्हणजे शरीराने, वाचिक म्हणजे वाचेने शब्दांनी आणि मानसिक म्हणजे मनानेही ब्रह्मचर्य निक्षून पाळावे. या 7 दिवसात पुरुषांनी दाढी करू नये, तसेच कोणीही केस आणि नखे कापू नयेत. पारायण काळात तिखट, मीठ, आंबट, कांदा, लसूण आणि परान्न म्हणजे दुसऱ्याकडून मिळालेलं अन्न हे खाणं टाळावं. एकभुक्त म्हणजे दिवसातून 1 वेळाच जेवावं. सायंकाळी म्हणजे संध्याकाळी दूध प्यावं. जमिनीवर चटई
किंवा पांढरं घोंगडं ब्लँकेट टाकून दत्तस्मरण करत निद्राधीन व्हावं. समारोपाच्या दिवशी म्हणजे सप्ताह पारायणाच्या शेवटच्या दिवशी नैवेद्य करावा. रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये, ती उघडी ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी त्या पोथीला हळद कुंकू आणि फूल वाहून नमस्कार करावा. रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात 7ही दिवस दत्तस्तोत्र आणि दत्ताची आरती म्हणावी. वाचनात यांत्रिकपण नको, मनोभावे वाचन करावे. अर्थ समजून घेऊन वाचावे स्पष्टपणे. एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केला त्यानंतर ते पूर्ण करणे आवश्यकच असते. परंतु मध्येच सोयर सुतक काही आलं तर त्यामुळे व्यत्यय येतो, अडथळा येतो. अशा वेळी परिचिताने यांचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन दुसऱ्याकडून पूर्ण करावे. तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतरणिका वाचावी आणि दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा. या ग्रंथाचे वाचन करताना महत्त्वाचा नियम पाळावा. तो म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी कुणाचा मृत्यू झाल्याची हकीकत आली असेल त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन थांबवू नये. ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते तिथपर्यंत वाचन करून मग थांबावे. स्त्रियांनी देखील आपला मासिक धर्म पार पाडून शुचिर्भूत होऊन श्री दत्तचरित्राचे पारायण करावे. शक्यतो निष्काम मनाने ग्रंथाचे पालन करावे, वाचन करावे. इप्सित फळ म्हणजे अपेक्षित परिणाम आपोआप मिळतो असा गुरुभक्तांचा स्वतःचा अनुभव आहे. श्री गुरुचरित्र 3 दिवसात वाचायचे असल्यास पहिल्या दिवशी 24 अध्याय पूर्ण वाचावेत, दुसऱ्या दिवशी 37 आणि तिसऱ्या दिवशी शेवटच्या अध्यायापर्यंत वाचन करावे. भक्ती मार्गातील अथवा नामस्मरण मार्गातील स्वकर्मच्युती हा शास्त्रोक्त दोष तो नाहीसा करून जनतेला स्वकर्माच्या ठिकाणी अभियुक्त करून भक्ती प्रणव करण्याकरता आणि अंतःकरणात त्याग आणि निर्भयता उत्पन्न करण्याकरता श्री गुरुचरित्र या ग्रंथाचा अवतार झाला आहे. हा सिद्ध ग्रंथास अंतःकरणाने वाचला तर हितकारक ठरतोच, परंतु साप्ताहिक पद्धतीने वाचला तरी तो त्वरित फळ देतो असा साधकांचा अनुभव आहे. सकाम वाचकांनी तंत्र पाळले पाहिजे. श्री गुरुचरित्राचे स्वरूप हे सिद्धमुनी आणि नामधारक यांच्यातील संवादात्मक असून त्यात सुमारे 7,000हून जास्त ओव्या आहेत. इहलौकिक म्हणजे या सांसारिक आणि पारलौकिक म्हणजे आध्यात्मिक सामर्थ्य साधण्याचा हा सर्वश्रेष्ठ सद्मार्ग आहे म्हणजे गुरुचरित्राचं पारायण किंवा वाचन. श्री गुरुचरित्र 7 दिवसात वाचायचा असल्यास दर दिवशी वाचनासाठी असलेल्या 53 अध्याय पोथीतील क्रम असा आहे. काही ठिकाणी पहिल्या दिवशी 9 अध्यायही वाचतात 7 ऐवजी आणि मग 21व्या अध्यायापर्यंत, मग 29व्या अध्यायापर्यंत, त्यानंतर पुढच्या दिवशी 35व्या आणि मग 38व्या अध्यायापर्यंत आणि मग 6व्या दिवशी 43व्या अध्यायापर्यंत आणि 53व्या अध्यायापर्यंत शेवटच्या दिवशी असाही क्रम काही ठिकाणी वाचला जातो. आणि काही ठिकाणी पहिल्या दिवशी 7वा अध्याय, दुसऱ्या दिवशी 18वा अध्याय, तिसऱ्या दिवशी 28वा अध्याय, चौथ्या दिवशी 34वा अध्याय इथपर्यंत, 5व्या दिवशी 37व्या अध्यायापर्यंत आणि 6व्या दिवशी 42व्या अध्यायापर्यंत आणि 7व्या दिवशी 51 किंवा 52 किंवा जर 53 अध्यायांचे असेल तर अवतरणिकेसहित 53 असे अध्याय वाचले जातात. श्री गुरुचरित्र 3 दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी 24 पूर्ण अध्याय वाचावे, दुसऱ्या दिवशी 37व्या अध्यायाचं म्हणजे पूर्ण 37 अध्याय वाचावेत आणि तिसऱ्या दिवशी 53व्या अध्यायापर्यंत पूर्ण करणं म्हणजे पूर्ण पोथी वाचणं हे क्रमप्राप्त आहे असा क्रम ठेवावा. सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचताना प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी. कारण शुक्रवार हा श्रीपाद श्री वल्लभ यांचा निजानंद गमनाचा दिवस असतो. अन्यथा भक्तिभाव निर्माण झाल्यावर केव्हाही वाचले तरी
चालते, फक्त सोवळे शुचिर्भूतता पाळावी. विशिष्ट संकल्पांच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते. सप्ताहासाठी एकांताचे स्थान नक्की निवडा. जिथे गोंगाट आवाज असेल तिथे बसू नका. वाचनापूर्वी दत्तमूर्ती किंवा फोटो तस्वीर असेल किंवा ते नसेल तर आपण दुसराही उपाय पुढे पाहूया. तर त्या मूर्तीसमोर पूर्वेला किंवा उत्तरेला आपण तोंड करून बसावे. दक्षिण आणि पश्चिमेला आपण तोंड करून बसू नये. दत्तमूर्ती आपल्या डाव्या किंवा उजव्या बाजूला असेल असं बसावं. सोबत एक रिक्त म्हणजे रिकामं आसनही आपल्या उजव्या बाजूला असावं. दत्तमूर्ती नसेल तर पाटावर संपूर्ण तांदूळ म्हणजे जे न तुटलेले तांदूळ असतील, चुरा नसलेले असे अखंड तांदूळ ठेवून त्याच्यावर सुपारी ठेवावी आणि सुपारीच्या ठिकाणी सुपारीमध्ये महाराजांचं आवाहन करावं म्हणजे दत्तगुरूंचं. सप्ताह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा. त्या 7 दिवसात ब्रह्मचर्य पाळावे. संध्याकाळी उपवास करावा म्हणजे एक वेळ फक्त दुपारी जेवावं वाचन झाल्यानंतर. शक्यतो सोवळ्यानेच वाचावं म्हणजे स्वच्छ कपडे, सोवळ्याचे कपडे, शिवाशिव नको. रात्री भूमिशायी म्हणजे जमिनीवरच देवाजवळ जिथे आपण वाचन करतोय त्या स्थानीच चटईवर झोपावे म्हणजे गादी वगैरे काही सुखासन नको आहेत. डाव्या कुशीवर झोपले असता संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा विश्वास आहे. सप्ताह पूर्ण झाल्यावर सुपारीतून दत्त महाराजांचे विसर्जन करणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या सुपारीची आपण पूजा केली आहे 7 दिवस तिला साक्षी मानून दत्तरूप मानून जे पारायण केलेलं आहे तर त्या सुपारीचं पाण्यात तीर्थस्थानी विसर्जन करणं आवश्यक आहे. त्यानंतर नैवेद्य दाखवून, तसं तर रोजच नैवेद्य दाखवायचं आहे पारायणानंतर, आरती रोज करायची आहे, पण शेवटच्या दिवशीही विशेषतः नैवेद्य दाखवून समाराधना करणे गरजेचे आहे. नैवेद्यात घेवड्याची भाजी आवश्यक आहे. शक्यतो वाचनास बसल्यावर मध्येच आसन सोडून उठू नये. काहीही कारण आलं तरी त्यावेळी इतरांशी बोलू नये आणि जर उठावं लागलंच काही नैसर्गिक क्रियांसाठी तरी मग पुन्हा स्नान करून पुन्हा सोवळं नव्याने स्वच्छ नेसून आपण पारायणाला माफी मागून देवाची पुढे कंटिन्यू करू शकतो. सप्ताह काळात हविषान्नच घ्यावे. हविषान्न काय आहे हे आपण आधीच पाहिलेलं आहे. सप्ताहात 7ही दिवस नित्य प्रातःकाळी म्हणजे सकाळी पहाटे सूर्योदयाच्या आधी उठून काकड आरती करावी आणि संध्याकाळी प्रदोष आरती आणि रात्री झोपण्याआधी शेजारती म्हणजे देवाला निजवण्याची आरती करावी. दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्यतर महानैवेद्यात घेवड्याची भाजी अवश्य असावी. वाचन स्पष्ट असावे. लवकर उरकण्याच्या घाईने करू नये. अर्थ समजला नसेल तर अर्थ आधी समजून घ्यावा. इतर चॅनल्सवर, आपल्या चॅनलवरही लवकरच अर्थ उपलब्ध होईल. थोडी प्रतीक्षा करावी लागेल आत्ता सध्या दुसरे ग्रंथ चालू असल्यामुळे. पण गुरुचरित्राचे अर्थ सांगणारे वेगवेगळे कीर्तनकार, प्रवचनकार किंवा संत आपल्या इथे उपलब्ध आहे, आपल्या हातात घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून. तर पहिले अर्थ समजून घ्यावा, ते अध्याय ऐकावे, त्याचा अर्थ समजून ती गोष्ट काय आहे ते समजून त्यातली परमेश्वराची गुरुची लीला समजून मग त्या भक्तिभावनेने तो अवतार वाचावा, ती कथा, तो अध्याय वाचावा. सर्वप्रथम पारायण करणं म्हणजे काय, नक्की काय, हे प्रश्न तत्ववेत्ता साधकांकडूनही विचारण्यात किंवा उल्लेख ही केला गेला नाही. पारायण म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला पडत असतो. परा ही जी शक्ती आहे, वाणी आहे, वाणीच्या 4 प्रकारांपैकी नाभिस्थानीची, आणि आत्मा हा जो असतो याच्या साक्षीने आयण म्हणजे येणं जाणं किंवा आवाहन करणं असं जे आहे पराशक्तीचं, तर ते इथे आहे पारायणात. आज आम्ही अमुक पारायण केले म्हणजे अमुक आकडेवारी गाठली, ही महत्त्वाची जी योगक्रिया केली त्याचं मर्म आणि सखोलता साधली ती महत्त्वाची, हा प्रश्न नेहमीच आपल्याला पडू शकतो. गुरुचरित्र सिद्धमंत्र ग्रंथ हा 5वा वेदच आहे. गुरुचरित्र
या ग्रंथाला 5वा वेद म्हटलं जातं. गुरुतत्वाचे अपेक्षित सत्व फलीभूत होण्यासाठी त्याआधी सर्व अपेक्षित मानसिक आणि शारीरिक पूर्वतयारी होणं अतिमहत्त्वाचं आहे. पारायण हा शब्द आत्मपरायण या तत्वाची अभिव्यक्ती आहे. पारायण या शब्दाचा आ अधिक परा अधिक आयण असा संधिविग्रह आहे करता येईल. आ म्हणजे नारायणातील आ स्वराशक्ती आणि परा या शब्दाचं म्हणजे आपल्या शरीरातील नाभिवाणी अथवा नारायणाची वाणी परावाणी जी पश्यंतीच्या पुढची स्थिती आहे, पुढे स्थित आहे आणि निगमवाणीच्या अलीकडे आहे. आणि आयण म्हणजे आवाहन करणे, हे पारायण आहे. गुरुचरित्राचं पारायण करणं याची अभिव्यक्ती आपल्या अर्थावर आहे, आपल्या भावनेवर आहे. समजायला गेलं तर खूप कठीण आहे, पण आपण प्रयत्न केला, शुद्ध श्रद्धा ठेवली तर ते खूप साधे आणि सोपे आहे. गुरुचरित्राचं पारायण करण्याआधी गुरुचरित्र, श्री गुरुचरित्र या 6 अक्षरांचा म्हणजे षडाक्षरी तारक मंत्राचा अर्थ समजावून घेणं ही प्राथमिकता असावी. उदाहरणार्थ, विशालकाय वटवृक्षाच्या अस्तित्वाची सुरुवात एका बीजातून होते. त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्र या सिद्धग्रंथाचे अवलोकनात्मक अध्ययन प्रथमतः षडाक्षरी नामातूनच करणे योग्य आहे. श्री गुरुचरित्र हे 6 अक्षर हा एक प्रकारचा मंत्रच आहे. सप्ताह काळात वाचनात अथवा महाराजांच्या दत्त उपासनेत 7 आकड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सद्गुरू शिष्य परंपरेला अनुसरून 7 हा अंक दास्य भक्तीला अनुसरून असतो. देहातीत सप्तपाता आणि षटचक्र अधिक 1 सहस्त्रार एकूण 7 चक्रांना अनुसरून असं ते आहे. म्हणून 7 दिवसात हे पारायण करण्याची पद्धत आहे सप्ताह पारायणाची. श्री गुरुचरित्राचा पाठ अंतर्मुखी होऊन केल्यास म्हणजे मनात पूर्ण भाव ठेवून, श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून, पॉझिटिव्ह एनर्जीने केल्यास आणि स्वतःकडे लक्ष देऊन, स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या मनस्थितीला पाहत अंतर्मुख होऊन म्हणजे इकडे तिकडे लक्ष न जाऊ देता एकचित्त होऊन केल्यास आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते आणि संकल्पयुक्त बहिर्मुखी होऊन केल्यास इहलौकिक वैभव प्राप्त होते. अशा पद्धतीने आपण समजून घेतलेलं आहे की दत्ताच्या गुरुचरित्राचं पारायण, ज्यात श्रीपाद श्रीवल्लभांची कथा आणि श्री नृसिंह सरस्वतींची अवतार कथा या 2 दत्तांच्या अवतारांच्या कथा आपण पाहत असतो, वाचत असतो, त्या कशा आहेत. गुरुचरित्र ह्या ग्रंथाबद्दल प्रत्येक अध्यायाच्या ओळी आपल्याला पुढील काही महिन्यातच उपलब्ध केल्या जातील. प्रत्येक अध्याय त्याचा वेगवेगळा भाग लवकरच प्रस्तुत केला जाईल. सध्या त्यावर काम सुरू आहे. आणि आता तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल किंवा करायची इच्छा असेल तर कोणतीही भीती, शंका मनात बाळगू नका. मी स्वतः आधीही पारायण केलेले आहेत. त्यावरून मी सांगतो, मी मोठा जाणकार नाही शास्त्रांचा, ना मी हुशार आहे, तत्ववेत्ता आहे, ना एवढा मोठा भक्त ज्ञानी आहे. पण तरीही एक विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला फक्त सल्ला देऊ शकतो, तुमचा सोबती मित्र म्हणून, की गुड रीडिंग चॅनलवर ज्याही काही पोथ्या, स्तोत्र, आरत्या, कथासार यांचे मराठीत साध्या सरळ मराठीमध्ये अर्थ समजावून देण्याचा प्रयत्न केला जातो, तो तेवढ्याच प्रामाणिकतेने आणि शुद्धतेने केला जातो जेवढा की आपल्या सामान्य ज्ञानासाठी, माहितीसाठी प्रत्येकाला आवश्यक असणं गरजेचं आहे. त्या हिशोबाने आणि त्यात कुठेही कमी जास्त करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न नसतो. पण तरीही काही त्रुटी असणार, त्यासाठी मी पुन्हा क्षमाप्रार्थी आहे. आणि लवकरात लवकर गुरुचरित्र आणि तसेच इतरही ग्रंथ आपल्या चॅनलवर अर्थासहित उपलब्ध केले जातील, हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. सध्या दासबोध या ग्रंथाच्या प्रत्येक समासाचा, प्रत्येक दशकाच्या प्रत्येक ओवीचा अर्थ आपण उपलब्ध करून देत आहोत. रोज येत आहे दुपारी 3 वाजता दासबोधाचा एक भाग समास. तो अर्थ तुम्ही समजून घेऊ शकता, ज्याने तुम्हाला ब्रह्मज्ञान याबद्दल, मुक्तीबद्दल आणि मायेबद्दल जे बेसिक प्रश्न आहेत त्यांचा उलगडा होईल, त्याचं कोडं सुटेल. समर्थ रामदास स्वामींनी जे मार्गदर्शन केलं आहे ब्रह्मज्ञानावर, तेच श्री दासबोध या ग्रंथात आहे. त्याबरोबरच श्री साई सच्चरित्र, शिर्डीच्या साईबाबांचं चरित्र, प्रत्येक अध्यायाचं महात्म्य, अध्यायाच्या प्रत्येक ओवीचं वर्णन, कथा आपण उपलब्ध केलेली आहे विथ एक्सप्लेनेशन आपल्या गुड रीडिंग चॅनलवर. त्याचीही वेगळी प्लेलिस्ट आहे. दासबोधाच्या प्रत्येक दशकांची पण जसे जसे दशक होत जातील, पुढचे येत राहतील,
तसे तसे त्यांची वेगळी प्लेलिस्ट येत राहील आणि पूर्ण दासबोधाची पण प्लेलिस्ट उपलब्ध आहे. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाचं महात्म्य सांगणारी अध्यायाची कथा पण वेगळी आहे, ती पण शुक्रवारी येत असते. आता ती शेवटच्या 18व्या अध्यायाच्या टप्प्यात आहे आणि त्यानंतर अध्यायाचा अर्थही मराठीमध्ये प्रत्येक श्लोकाचा अर्थ शब्दशः अर्थ आपण प्रस्तुत केलेला आहे. त्यावर आपण डिटेल एक्सप्लेनेशन विवेचन असं काही वाचलेलं नाही आहे, असं कोणतं पुस्तक घेतलं नाही आहे. साधा सरळ शब्दशः अर्थ आपण गीतेचा प्रत्येक श्लोकाचा पाहिलेला आहे. त्याचेही सेपरेट अध्यायांचे व्हिडिओ उपलब्ध झालेले आहेत आणि लवकरच पूर्ण 18 अध्याय 1 ते अध्याय 18 गीतेचे सगळे एकाच व्हिडिओमध्ये लवकरच उपलब्ध होतील. त्याचंही तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन्स ऑन कराल तर तुमचा तो व्हिडिओ पण मिस होणार नाही. त्याबरोबरच दर आठवड्यात शुक्रवार शनिवारी पुढच्या 1-2 शुक्रवार शनिवार नंतर लवकरच त्याच्यावरही रामविजय हा ग्रंथ आपण प्रस्तुत करत आहोत. श्री रामविजय हाही मराठीतला ग्रंथ आहे, ज्यात रामाचीच प्रभू श्री रामचंद्राची कथा आहे, रामायणाची गोष्ट आहे. तुम्हाला ती ऐकताना रामजन्माच्या आधीपासून रावणाची काय पार्श्वभूमी आहे, दशरथाचं काय गोष्ट आहे, या आधीच्या गोष्टीही ज्या तुम्हाला सिरियलमध्ये कुठे पाहायला मिळालेल्या नसतील किंवा माहीत नसतील, त्या तुम्हाला रामविजय या ग्रंथातून उपलब्ध होतील. आपण पुढे लवकरच आणखीही इतर ग्रंथ जसे की पांडव प्रताप, हरिविजय, भक्तिविजय आणि नवनाथ कथासारही रामविजयानंतर लवकरच आणत आहोत. हे साध्या सोप्या सरळ मराठीमध्ये गोष्टी रूपाने कथा रूपाने या गोष्टी प्रत्येक अध्यायाच्या आपण अगदी छोट्या छोट्या भागांमध्ये व्हिडिओजमध्ये बनवून प्रस्तुत करत आहोत आणि दर आठवड्याला काही ना काही नवीन येत राहील. आरत्यांचंही सध्या मनोबोधाची आलेली आहे, दासबोधाची आलेली आहे आणि पुढे लवकरच दर आठवड्याला किंवा 1-2 आठवड्यांच्या विश्रांतीमध्ये तेवढ्या काळामध्ये नवीन काही आरती आणि त्या आरतीतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणारा एक व्हिडिओ प्रत्येक आरतीवर सेपरेटली आपण प्रस्तुत करण्याचा नक्कीच प्रयत्न चालू केलेला आहे. तो पुढेही कंटिन्यू राहील. त्यामुळे गुड रीडिंग चॅनलला तुम्ही टाळू शकत नाही. तुम्हाला अर्थ समजून घ्यायचा आहे हे मला माहिती आहे. आपल्याच मराठी ग्रंथांचा, साहित्याचा, धार्मिक ग्रंथांचा, पुस्तकांचा, स्तोत्रांचा वेगवेगळे स्तोत्रही उपलब्ध होत आहेत. रामरक्षा स्तोत्रापासून अगदी कालभैरव स्तोत्रापर्यंत, देवी अष्टकापासून मधुराष्टकापर्यंत वेगवेगळे स्तोत्र, त्यांचे अर्थ आपण पाहत आहोत. त्यातही बराच आता गॅप पडला आहे. आधी बरेच व्हिडिओ आले होते, पण आता या ग्रंथांकडे आपलं लक्ष केंद्रित असल्याने त्यालाही पुढे वेळ दिला जाईल. तुम्हाला हे प्रयत्न गुड रीडिंग चॅनलचे कसे वाटतात, हा व्हिडिओ आवडला असेल, यासारखेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. आपला मूळ उद्देश या चॅनलचा पूजा कशी करावी, नियम काय आहेत यावर नाही आहे. आपला मेन फोकस आहे की वेगवेगळे ग्रंथ, शास्त्र, स्तोत्र, आरत्या जे काही मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये आहेत सर्वांना माहिती, तर किंवा काही दुसऱ्या भाषेतील ग्रंथ आहे जे मराठीमध्ये अनुवादित झालेले आहेत, तर ते आपण त्यांचं वाचन पहिल्यांदा करणार आहोत. ओवी किंवा मूळ श्लोक, पद्यरचना, अभंग याकडे लक्ष न देता आपण त्यांच्या शब्दांच्या मागच्या अर्थाला वाचणार आहोत. तशा अर्थाचे पुस्तकं आपण इथे प्रस्तुत करत आहोत, ग्रंथ प्रस्तुत करत आहोत. याचा अर्थ असा नाही आहे की आपण याचं पारायण नाही करू शकत. फक्त आपल्याला पारायण करण्याआधी आपल्याला अर्थ माहीत हवा, प्रत्येक ओवीचा, प्रत्येक श्लोकाचा, प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक आरतीचा. तर तो प्रयत्न गुड रीडिंग चॅनल प्रस्तुत करत आहे. बरेच यूट्यूबवर चॅनल्स आहेत मराठीमध्येही की जे अर्थ छान समजावून सांगतात वेगवेगळ्या ग्रंथांचा, प्रत्येक ओवीचा, श्लोकाचा, परंतु ते खूप दिवस लांबवतात असंही म्हणता येईल किंवा त्याच्यात खूप वेळ जातो. कंटिन्युटी पाहणाऱ्यांची राहत नाही, अडथळा येतो आणि आपल्याला जो एक सलग एकत्रित एक अध्याय किंवा एक समास किंवा एक पर्व, खंड, जे एक चॅप्टर वाईज पाहिजे असतं, एकत्र शब्दशः ज्ञान ते मिळत नाही आपल्याला. त्याच्यावर प्रवचन, कीर्तन सुंदर मिळतात, उपलब्ध ऐकायला लाभतात, पण त्या एकेका ओवीवर तासनतास प्रवचन करण्याआधी, ते ऐकण्याआधी, त्या लेवलवर आपलं दृष्टी जाण्याआधी, ज्ञान पोचण्याआधी आपल्याला बुद्धीला पहिले आपली बुद्धी फार द्विधा अवस्थेत असते, कन्फ्यूज असते. त्यामुळे साध्या सरळ वाक्यरचनेत आपल्याला काय उपलब्ध होतं आहे, जे सांगितलं आहे शब्दशः, त्याचं जे लिहिलं गेलेलं आहे त्याचं काय अर्थ असेल शब्दशः, एवढं तरी आपल्याला सुरुवातीला कळलं पाहिजे. तर त्या बेसिक लेवलसाठी हे बेसिक चॅनल आपण बनवलेलं आहे.
इथे तज्ज्ञांचंही स्वागत आहे. काही चुकत असेल, काही अर्थ सांगताना त्रुटी होत असेल तर त्यांचंही स्वागत आहे. त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपला सल्ला, मौलिक सल्ला नक्की द्यावा. त्यांचं स्वागतच आहे. आणि आपण अजून पुढे काय ग्रंथ करू शकतो याबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आहे. तुम्ही सुचवू शकतात कमेंट सेक्शनमध्ये. माझ्याकडे काही कथासार आहेत मराठीमध्ये छापील पुस्तकं, तर ते मी प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करणार आहे. नवनाथ कथासार रामविजय झाल्यानंतर आणण्याचा प्रयत्न होईल. त्याच्या प्रत्येक अध्यायाचा मराठीमध्ये त्यातही आपण श्लोक किंवा ओवी असं काही पद्यरचना वाचत नाही आहोत. आपण अर्थ वाचतो आहे. मूळ ग्रंथाचा कथासार वाचण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आपल्याला थोडक्यात पूर्ण गोष्ट समजण्याचा प्रयत्न होईल आणि ग्रंथ काय आहे, त्या ग्रंथाचा विषय, ती विषयवस्तू हातात येईल आणि त्यामुळे पूर्ण समाधान लाभेल. पारायण करायला तुम्हाला PDF पुष्कळ ठिकाणी मिळतील. फिजिकल बुक, ऑनलाईन बुक, ऑफलाईन बुक तुम्हाला विकत घेऊन किंवा तुमच्याकडे असतील वेगवेगळ्या ग्रंथांचे, स्तोत्रांचे, पण त्याचे अर्थ आपल्याला माहीत नसतात बऱ्याच वेळा. आणि तोच हा प्रयत्न गुड रीडिंगचा आहे, चॅनलचा आहे, की तुम्हाला पहिले अर्थ माहीत व्हावा. मला जेवढा समजतोय तेवढा मी प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतोय. त्यातही नक्कीच काही कमी जास्त असणार आहे, हे मला ठाऊक आहे. पण तरीही आपण प्रयत्न सुरू ठेवूया शिकण्याचा, एकमेकांना समजावण्याचा आणि शेअर करण्याचा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, म्हणजे यूट्यूब अधिक लोकांपर्यंत या आणि इतर व्हिडिओंना पण जास्तीत जास्त अनोळखी लोकांपर्यंतच, व्ह्युअर्सपर्यंत पोहोचवेल आणि त्यांनाही त्याचा लाभ मिळेल. गुड रीडिंग चॅनल आवडलं असेल आणि हे कंटेंट आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करा. लवकरच गुरुचरित्राच्या अवतरणिकेबद्दलही आपण व्हिडिओ प्रस्तुत करणार आहोत. अवतरणिकेचा जो शेवटचा अध्याय आहे 53वा, बहुतेक तो आहे. त्यात बहुतेक मी सांगू शकणार नाही, कारण आता माझा वाचूनही पुष्कळ दिवसांचा गॅप झालेला आहे. पण मी अर्थ याचा समजावण्याचा वाचताना प्रयत्न करेल एका सेपरेट व्हिडिओ. एक किंवा एकापेक्षा जास्त व्हिडिओ याचेही बनवू शकतात. अवतरणिकेचे, गुरुचरित्राचे सगळे अध्याय आणण्याआधी अवतरणिका समजून घेण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू. पण यालाही थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागेल. त्याबद्दल मी पुनश्च एकदा माफी मागतो. पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढील भागात. गुरु दत्तार्पणमस्तु. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद.